खूप वाढत चाललाय बरं का. आणि ह्याचं रिझन आपण शोधणं खूप गरजेचं आहे आणि याच्यावर सॉल्युशन काय आहे? तर व्यायाम तर आहे, पण हेल्थ कशी टिकवायची? तर योग्य तो आहार. आपला फिटनेस कसा टिकवायचा? याच्यावर सॉल्युशन देण्यासाठी आज आपल्यासोबत एक फेमस न्यूट्रिशनिस्ट आहे. त्यांचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी कल्याणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच महाराष्ट्र डिस्कव्हरी या चॅनलमध्ये. तर आज आपल्यासोबत फेमस न्यूट्रिशनिस्ट सुमित प्रकाश जाधव आहेत. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते सर्टिफाईड सप्लिमेंट स्पेशालिस्ट आहेत, त्यासोबत ट्रान्सफॉर्मेशन स्पेशालिस्ट आहेत आणि बरेचसे न्यूट्रिशनिस्ट स्पेशालिस्टचे कोर्सेस त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत. त्यासाठी खरंच तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. आणि 5,000 पेक्षा जास्त क्लायंट त्यांनी आजपर्यंत सांभाळलेले आहेत आणि फेमस न्यूट्रिशनिस्ट आहेत हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण जरा मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीलाच विचारायचा आहे की ॲज अ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून या क्षेत्रामध्ये वळणं किती सोपं आणि किती अवघड होतं तुमच्यासाठी? सर्वप्रथम इंजिनिअरिंगला जाण्याचा मेन मोटो होता माझं फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसमध्ये असल्यामुळे मला माझ्या पप्पांचं स्वप्न होतं ते की मी इंजिनिअरिंग करावं. त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंग कंप्लीट केली. पण लहानपणापासून माझा मोटो होता फिटनेस. मला लहानपणापासून व्यायामाची आवड. मला जिथं पण आठवते, मी लहान असताना 5वीला असल्यापासून मी वर्कआउट करतो. आहाराचं नॉलेज मी लहानपणापासून स्वतः सेल्फ स्टडी करून केलेलं आहे. तसं बघायला गेलं नंतर आपल्या इथे इन्स्टिट्यूट खूप कमी आहेत फिटनेस रिलेटेड. फिटनेस इन्स्टिट्यूट खूप कमी आहेत. मी सेल्फ स्टडी करून प्रथम डाएट प्लॅन डिझाईन करायला चालू केलं. त्यानंतर स्वतःवर अप्लाय केले. इंजिनिअरिंग करत करतच मी स्वतःचे ट्रान्सफॉर्मेशन केले. त्यामध्ये मला बेसिक एक्सपिरियन्स आला की ट्रान्सफॉर्मेशन हे एक्सरसाइजवर नसून आहारावर जास्त होतं. 20% ट्रान्सफॉर्मेशन मी महत्त्व देतो व्यायामाला, 70% आहाराला आणि राहिलेले 10% हे रात्रीची झोप. ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन केल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला येतो तो अनबिलिव्हेबल असतो. आता अगदी सुरुवात आपण हेल्थ पासूनच करायची आहे, पण त्याआधी बऱ्याचशा वयोगटातील लोकांना कॅलरीज म्हणजे काय हे माहिती नसतं. म्हणजे आता जर टीनेज म्हटलं किंवा आपली जनरेशन म्हटलं तर माहीत आहे की आपण हे खाण्याने इतके कॅलरीज वाढतात आणि ते बर्न कसे करायचे हेही साधारण लोकांना माहिती आहे. पण अगदी वयस्कर लोकांना कॅलरीजचा अर्थ माहिती नाहीये. तर नेमकं कॅलरीज एक्झॅक्ट काय असतं? कॅलरीज जे आपल्या शरीराला ऊर्जा लागते ते आपण मेजर करतो कॅलरीजमध्ये. कॅलरीज हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असे 2 प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत. मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये येतात प्रोटीन्स, कार्ब्स आणि फॅट्स. हे मेजर करण्यासाठी आपण यूज करतो, जे युनिट यूज करतो त्याला म्हणतात कॅलरीज. 1 ग्रॅम प्रोटीनमध्ये असतात 4 कॅलरीज, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटमध्ये असतात 4 कॅलरीज आणि 1 ग्रॅम फॅटमध्ये असतात 9 कॅलरीज. म्हणजे आता जर बेसिक आपण तुमच्यासाठी डाएट प्लॅन कॅल्क्युलेट करायचा म्हटलं तर मला तुमच्या थोडे डिटेल्स लागतात. जसे तुमचं वय, तुमचं वजन आणि तुमची उंची. यामध्ये मला तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट कळतो. म्हणजे तुमच्या शरीराला 24 तास रेस्टमध्ये असताना किती कॅलरीजची गरज आहे. मला एक बेसिक कॅलरीज अमाऊंट तुमचा निघाला 1500 कॅलरीज. 1500 कॅलरीज तुमचा गोल आहे फॅट लॉस. मग तुम्ही 24 तास झोपताय, नाही झोपत आहे. आपण 24 तासामध्ये आपलं काम आलं, आपलं बोलणं आलं, आपण विचार करतो, आपण बघतो. या प्रत्येक गोष्टीसाठी एनर्जी लागते. ती एनर्जी मेजर होते कॅलरीजमध्ये. मी आता बोलतोय, माझ्या कॅलरीज यूज होत आहेत. ओके. मी वॉक केलं, माझ्या कॅलरीज यूज होत आहेत. आपण बघतोय, आपल्या डोळ्यांसाठी कॅलरीज लागतात. आपण ब्रेन विचार करतोय, आपल्या ब्रेनला सुद्धा कॅलरीज लागतात. ह्या कॅलरीज योग्य प्रकारे जर आपल्या शरीराला मिळाल्या तर आपलं शरीर ही चांगल्या ऊर्जेनं काम करतं. मग सिंपल जर गोष्ट सांगायची म्हटली, जितक्या आपण कॅलरीज खातोय तितक्या बर्न केल्या तर आपले वेट मेंटेन राहतं. जितक्या कॅलरीज आपण खर्च करतो त्याच्यापेक्षा कॅलरीज जर आपण जास्त खाल्ल्या तर वेट गेन होतं. आणि जितक्या कॅलरीज आपण खर्च करतो आणि त्यापेक्षा कमी खाल्लं आपण तर वेट कमी होतं. म्हणजे या ज्या बारकाईने गोष्टी एक स्पेशालिस्ट सांगू शकतो. जसं तुम्ही म्हटलं की आपण बोलतोय कॅलरीज याच्यातून वर्कआउट होत आहेत कुठे ना कुठे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकदम बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पण सपोज आपण एखादा वडापाव खातोय किंवा एखादा आईस्क्रीम खातोय, कधीतरी खाल्लं तर गोष्ट वेगळीच आहे. पण हीच गोष्ट जर रेग्युलरली कळली तर याचा परिणाम आपल्या बॉडीवर काय होतो?
रेग्युलरली जर आपण जंक फूड खाल्लं हम्म. तर त्यामध्ये असलेले जंक कॅलरीज म्हणजे त्यामध्ये पहिली असते रिफाईंड शुगर, रिफाईंड कार्ब, यामध्ये फायबर अमाऊंट खूप कमी असतो. यामुळे आपले इन्सुलिन रेझिस्टन्स होतात. ओके. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे ब्लड शुगर स्पाइक होते. ब्लड शुगर वाढल्यामुळे अचानक ब्लड शुगर वाढते, अचानक कमी होते. आपल्याला त्याचा लॉंग लास्टिंग पर्यंत एनर्जी सप्लाय होत नाही. हम्म. मग यामध्ये आपली बॉडी काय करते, क्विक एनर्जी मिळाली, आपल्या ब्रेनला चांगलं वाटलं, मी काहीतरी टेस्टी खाल्लंय, पण त्यामध्ये बॉडी सर्वाइव्ह व्हायला चालू होते. ते फूड गेलं पोटामध्ये, स्टमकमध्ये, त्याचं ब्रेकडाऊन झालं, त्याच्यानंतर ब्लड शुगर वाढली आपली, परत डाऊन झाली, परत वाढली, कमी झाली. रोज आपण खायलं, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलं. यामध्ये सगळ्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आपलं स्टमक एरिया फॅट वाढायला चालू होतं, फॅट गेन व्हायला चालू होतं. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हेल्दी कॅलरीज नाही आहेत. हम्म. आपण चूज करताना तुम्हाला जर ऑप्शन आहे, तुम्ही बाहेर गेलाय, तर वडापावच्या जागी तुम्ही एक ॲपल खरेदी करू शकता. मी मोस्ट ऑफ द टाइम लोकांना हे सांगतो की तुम्ही नारळ पाणी घ्या, चहा घेऊ नका. चहा घ्यायचा बिना साखरेचा चहा घ्या. परत साखर आली, परत इन्सुलिन रेझिस्टन्स झालं. साखर नाही खायचे, गुळ खाऊ शकता. गुळ, सेंद्रिय गुळ, ऑर्गॅनिक, तो ट्राय अगदी करू बरोबर. शकतो आपण. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपली बॉडी मागत नसते, इनडिरेक्टली हे सगळे जिभेचे चोचले असतात. बरोबर. पण आता थोडंसं डाईटकडे येऊया. आता बरेचसे डाईटचे टाईप्स आलेले आहेत, सगळेजण वेगवेगळे डाईट फॉलो करतायत. एक्झॅक्ट डाईट प्लॅन कसा करणं गरजेचं आहे, कारण की यूट्यूबवर बरेचसे इन्फ्लुएन्सर सांगत असतात, काही पेड प्रमोशन असतात, ते अगदी लोकांना कळून येत नाही. बरोबर. पण इन्फ्लुएन्सर जे म्हणतात, आपण त्यांचे जर फॅन असो तर कदाचित आपण असं म्हणतो की हा जर सांगतोय तर अगदी बरोबर सांगतोय. म्हणजे सगळेच इन्फ्लुएन्सर चुकीचं सांगतात असं मी नाही म्हणणार इथे, पण कदाचित एखादी ॲडव्हर्टाईज बघणं आणि डाईट प्लॅन फॉलो करणं, त्यापेक्षा स्पेशालिस्टकडे जाऊन डाईट प्लॅन फॉलो करणं हे योग्य आहे. बरोबर. तर याच्यावर तुमचं मत काय आहे? ऑनलाईन डाईट प्लॅन घेणं म्हणजे ज्यावेळी आपण ऑनलाईन घेत असतोय त्यावेळी आपण फिजिकली त्या पर्सनला ओळखत नसतो. ऍक्च्युली त्यांनी दिलेला डाएट प्लॅन आपण अप्लाय करतो. प्रत्येक डाएट प्लॅनला रिझल्ट येईलच असं नाही. कोणताही डाएट प्लॅन बेस्ट नसतो. डाएट प्लॅन तो बेस्ट आहे ज्या डाएट प्लॅन मध्ये आपण सर्वाइव्ह होऊ शकतो. एक इन्फ्लुएन्सर ऑनलाईन डाएट मला प्रोव्हाइड केला आणि त्या डाएट मध्ये इतक्या कमी कॅलरीज आहेत ज्या कॅलरीज मध्ये मी सर्वाइव्ह होऊ शकत नाही. तसा डाएट प्लॅन मी 2 दिवसही करू शकत नाही. अशा डाएट प्लॅनचा काही उपयोग नाही. मी 2 दिवसामध्ये तो डाएट प्लॅन बंद करणार. बेटर वे तुम्ही ऑफलाईन कोच शोधा, त्यांच्याकडे जा, तुमचे प्रॉब्लेम शेअर करा, तुमचे फूड चॉईसेस सांगा, तुम्ही काय खाऊ शकताय, तुमच्या डेली रुटीनमध्ये काय काय फूड अरेंज होऊ शकतं. काही लोक हॉस्टेल स्टुडंट्स असतात, त्यांचा बजेट प्रॉब्लेम असतो. त्या बजेट रिलेटेड प्रॉब्लेम तुम्ही ऑफलाईन जाऊन शेअर करू शकता. त्या अकॉर्डिंग तुम्हाला डाएट प्लॅन मिळू शकतो. तुम्ही वीकली त्या स्टेशनवर व्हिजिट करू शकता. तुमचा वीकली डेटा घेऊ शकतात. ते तुमचं फॅट पर्सेंटेज किती ड्रॉप झालंय, तुमचे मसल्समध्ये किती ग्रोथ झाले, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन्स प्रॉपर होऊ शकतात जर तुम्ही ऑफलाईन कोच जर निवडला तर. ऑनलाईन कोच आज आपण निवडतोय, पण ह्या गोष्टी कितीपर्यंत आणि कुठेपर्यंत कॉन्टॅक्टमध्ये आपण राहू शकतोय त्या ऑनलाईन इन्फ्लुएन्सरच्या, हे पॉसिबल नाही आहे. यासाठी बेस्ट वे तुम्ही ऑफलाईनच. त्यामुळे मीही कुठे ऑनलाईन नाही आहे. माझे कुठेही तुम्हाला ऑनलाईन, मला इंस्टाग्रामवर भरपूर मेसेज येतात, सर मला ऑनलाईन डाएट प्रोव्हाइड करा. मी त्यांना भेटायला ऑफिसवर बोलतो. तुम्ही या, भेटा, त्यानंतर प्रॉब्लेम्स कळतील मला तुमच्या आणि मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो. एखादा क्लायंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा तो सुरुवातीला आपल्याकडे बघून, आपला फिटनेस बघून येत असतो. जर आपण फिट असेल तर पुढचा क्लायंट म्हणणार की हा, जर हा फिट आहे तर हा मला फिट करू शकतो. तर सुरुवात आपण तुमच्यापासूनच करू की तुमचा डाएट प्लॅन, तुमचं रेग्युलर रुटीन कसं आहे? माझं रेग्युलर रुटीन म्हटलं तर माझं रोज डाएट प्लॅन वेगळा वेगळा असतो. मी फक्त फूड चॉईसेस हेल्दी ठेवतो. जर मॉर्निंगला आज मी ॲपल घेतलं असेल, त्याच्यासोबत एक स्कूप प्रोटीन शेक असेल, त्यासोबत 10 आल्मंड्स, 10 कॅश्यूज. मी सिलेक्ट करताना कम्प्लीट सोर्स ऑफ न्यूट्रिशन सिलेक्ट करतो, ज्यामध्ये प्रोटीन असेल, ज्यामध्ये हेल्दी कार्ब्स असतील, ज्यामध्ये हेल्दी फॅट्स असतील. यामुळे काय होईल, मला दिवसभर चांगली एनर्जी मिळेल, मला काम करण्यासाठी उत्साह वाटेल, कॉन्फिडन्स लेवल हाय असेल माझा, व्यायाम करण्यासाठी चांगली ऊर्जा असेल माझ्याकडे. दिवसाची सुरुवातच जर आपण चांगल्या मीलपासून केली, ज्यामध्ये ऑइलचं प्रमाण काही नाही आहे, ज्यामध्ये मिठाचं प्रमाण काही नाही आहे, ज्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण काही नाही आहे, जे निसर्गाकडून डायरेक्ट मिळते आपल्याला,
उदाहरणार्थ तुम्हाला मी ॲपल सांगितलं, ड्रायफ्रूट सांगितले. वे प्रोटीन हे दुधाचा बाय प्रोडक्ट आहे. मी दूध नाही पित आहे कारण मला दुधामधील लॅक्टोज आणि दुधामधील फॅट नको आहे. त्यामुळे दुधामधील जो बाय प्रोडक्ट आहे त्याला वे प्रोटीन म्हणतात, ते मी कन्झ्युम करतो नाश्त्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये व्हीगन फूड म्हणून एक नवीन ट्रेंड सुरू झालाय की शाकाहारी जेवण असं आपण म्हणतो त्याला, पण बरोबर. त्याच्यामध्ये जे काही मिल्क असतं ते पण व्हेजिटेबल्सच असतं असं म्हटलं जातं. तर बरोबर. याच्यावर तुमचं एक्झॅक्ट मत आहे का की सपोज कोणतरी व्हीगन फूड घेत असेल तर त्यांनी ते घ्यावं की नको? विगन डाएट हा बेस्टच आहे. हम्म. फक्त विगन डाएटमध्ये थोडी प्रोटीनची डिफिशियन्सी होऊ शकते, कारण विगन डाएटमध्ये जसं लीन प्रोटीन सोर्सेसची खूप कमतरता आहे. प्रत्येक डाएटचा वेगवेगळा फॉर्मॅट आहे. जसं व्हेजिटेरियन डाएट जर बघितलं आपण, त्यामध्ये आपण व्हेजिटेरियन डाएटमध्ये पनीर घेऊ शकतो, हम्म. पण विगन डाएटमध्ये पनीर हे घेऊ शकत नाही, कारण ते ॲनिमल बेस झाला. ॲनिमल बेस कोणताही प्रोडक्ट विगन डाएटमध्ये येऊ शकत नाही. जसं दूधही येऊ शकत नाही, मध पण येऊ शकत नाही, कारण मधामध्ये सुद्धा ॲनिमल रिलेटेड Right, तो बरोबर. प्रोडक्ट असल्यामुळे तो मध सुद्धा येऊ शकत नाही. मग आपण काय करू शकतो, ॲनिमल बेस गूळ घेऊ शकतो हम्म. स्वीटनरसाठी. पनीरला ऑप्शन घेऊ शकतो टोफू, जो बनलेला असतो सोयाबीन पासून. दुधाला ऑप्शन आहे आपल्याला बदामाचं दूध, जे गाईचं दूध आहे त्याला ऑप्शन आहे आपल्याला बदामाचं दूध, किंवा सोया दूध पण मिळतं, सोया मिल्क. ह्या सगळ्या गोष्टींमधून आता एक बेसिक जर तुम्हाला डाएट प्लॅन सांगायचं झालं तर ह्युमन बॉडी पर केजी पर ग्रॅम प्रोटीन रिक्वायरमेंट असते आपल्या बॉडीला. हम्म. जर माझं वजन 50 किलो असेल तर मला 50 ग्रॅम मिनिमम प्रोटीन खायला हवं दिवसातून. तर ते आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो विगन डाएटमध्ये? हम्म. 100 ग्रॅम टोफू जर घेतला आपण मीलमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये, तर 100 ग्रॅम टोफूमधून आपल्याला 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं. ओके. असं कॅल्क्युलेट करत आपण मिनिमम 50 ग्रॅमपर्यंत जायला हवं आपल्याला. तर आपले बॉडीचे फंक्शन्स प्रॉपर होतात, आपल्या केसांना न्यूट्रिशन चांगलं मिळतं, मसल्स आपले लॉस होत नाहीत, बोन डेन्सिटी चांगली राहते, कॅल्शियम व्हिटॅमिन डीची पण तितक्याच प्रमाणात गरज आहे आपल्या हाडांना. त्यासाठी काय करू शकतो, व्हिटॅमिन डीसाठी आपण सकाळचा सूर्यप्रकाश सकाळी 7 ते 9 मध्ये सूर्यप्रकाश आपण घेऊ शकतो 20 मिनिट. कॅल्शियमसाठी आपण दूध जर घेत नसाल तर विगन डाएटमध्ये आपण टोफू घेऊ शकतो, किंवा यामध्येही आपल्याला जर डिफिशियन्सी होत असेल तर मग सप्लिमेंट ऍड करू शकतो. मग सप्लिमेंट म्हणजे मी मगाशी बोललो तुम्हाला व्हे प्रोटीन, पण व्हे प्रोटीन बाय प्रोडक्ट झाला दुधाचा. आपल्याला हवा आहे वेगन प्रोडक्ट. वेगन प्रोडक्टमध्ये आपला 2 प्रकारचे प्रोटीन येतात. एक पी प्रोटीन, हिरवा वाटाणा, त्यामधून प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं, आणि दुसरा ब्राऊन राईसमधून प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं. त्याची पावडर असते, ॲज अ फ्लेवर ॲड केलेलं असतात, ते आपण कन्झ्युम करू शकतो. ओके, म्हणजे याच्यामध्ये मुद्दा हा येतो की व्हीगन फूड हे अफोर्डेबल आहे की नाही. पण नॉर्मली आपण जर बेसिकली ॲज अ कॉमन मॅन जर नॉर्मली डाएट प्लॅन जरी सुरू केला तरी हरकत नाहीये. हो. पण याच्यामध्ये ठीक आहे, आहार घेतला, आपलं नॉर्मल डेली रुटीन सगळं व्यवस्थित आहे, पण झोप किती इम्पॉर्टंट आहे हे पण महत्वाचं आहे. आपण सकाळी व्यायाम केला 20%, राहिलेलं 70% तुमचा आहार, आणि राहिलेले 10% रात्रीची झोप. मी रात्री 10% झोपेला महत्व देण्याचं कारण हे आहे की लोक आजकाल झोपेला महत्व देत नाहीयेत. झोप किती इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला आता सांगतो. जर आपण व्यवस्थित व्यायाम केल्यानंतर आपले मसल ब्रेकडाऊन होतात. मसल ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपण दिवसभर हेल्दी खाणार आहे, मी बॉडी फक्त स्टोअर करून ठेवतं ते सगळं, पण ऍक्च्युअली काम कधी चालू होतं? रात्री झोपल्यानंतर. आपण ज्यावेळी झोपणार आहे त्यावेळी आपण जे दिवसभर हेल्दी न्यूट्रिशन खाल्लंय ते शरीरावर काम करायला चालू करतं. जर आपण झोप मिस केली तर ही प्रोसेस इनकम्प्लीट राहिली. मग आपण झोपलोय, आपले केस झोपेत वाढतायत, आपली नखं झोपेत वाढतायत, मसल्स ब्रेकडाऊन झाले, ते रिपेअर माझे मसल्स होत आहेत झोपेत, त्या रिपेअर मसल होत आहेत, त्याच्यासोबत मसल डेव्हलपमेंट होत आहे, मसल बिल्ड होत आहेत झोपल्यानंतर. मग आपली झोप इनकम्प्लीट राहिली तर ह्या गोष्टी इनकम्प्लीट राहतील. त्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन तयार होईल. इन्फ्लेमेशन्समुळे वाढतील टॉक्झिन्स वाढल्यानंतर परत हेल्थ प्रॉब्लेम चालू होतील. म्हणजे तुमच्या व्यायामाला आणि तुमच्या आहाराला सुद्धा किंमत राहणार नाही जर आपली झोप जर व्यवस्थित नसेल. ह्या 3 गोष्टी जर एकत्र केला, हे 3 पिलर आहेत असं समजा. फिटनेसचं एक घर आहे आणि त्या घराला 3 पिलर आहेत. एक आहे पिलर वर्कआउट, दुसरा आहे डाएट, आणि तिसरा आहे रात्रीची झोप.
मी रिकमेंड करेन एक 8 ते 9 तास प्रत्येकाने झोप रात्री घेतली पाहिजे. अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो सांगितलाय ना इथे, जो बऱ्याच जणांना माहिती नाहीये, की रात्री आपली नखं आणि हेअर वाढतात, केस म्हणजे हेअर राहतात. ग्रोथ होते. हे सगळ्यांना म्हणजे माहिती नसतं. आता काही जण अशी असतात, की जे नाईट शिफ्टवर असतात, ज्यांना झोप म्हणजे घेणं खूप गरजेचं असतं. बरोबर. तर मग अशा वेळी सकाळची झोप त्यांच्यासाठी लाभदायक आहे का? हो, लाभदायक ठरते, पण शरीर सर्वाइव्ह होतं त्यामध्ये. हं, शरीर आपलं असं डिझाईन झालंय, प्रत्येक कंडिशनमध्ये आपलं शरीर सर्वाइव्ह होतं. हं. आपण समजा थोडे दिवस जंगलमध्ये आहे आणि तिथे जे मिळते तेच खातोय आपण. शरीर Right. त्या गोष्टीसाठी तयार होतं ऑटोमॅटिकली, की मला इथे फक्त कच्च्या व्हेजिटेबल्स आणि फळच मिळणार आहेत. त्यासाठी शरीर आपलं असं डिझाईन झालंय, की कोणत्याही परिस्थितीत ते सर्वाइव्ह व्हायला शिकतं. म्हणजे कुठेतरी आपण आपल्या बॉडीला सवय लावतोय, की सवय बाबा आता मी जसं तुला बरं. सांगते तसं तुला करायचंय. बरोबर. ओके. सगळा माइंडसेटचा खेळ आहे. राइट. आता हे तर झालं, पण सप्लिमेंट आणि स्टेरॉइड हा एक परत एकदा बरोबर. महत्त्वाचा मुद्दा इथे आला, की बरेच जण सप्लिमेंट घेतायत, बॉडी वाढवतायत किंवा बॉडी वेट लॉस करतायत. हे सगळं ठीक आहे. पण स्टेरॉइड किती घातक आहे? कारण की आता ट्रेंड सुरू तर आहे, पण टीनेज खूप स्टेरॉइड्स घेतायत. बरं. मग यामुळे हार्ट अटॅक किंवा इतर डिसीज वाढू शकतात का? हो, 100% स्टेरॉइड हा पार्ट फिटनेसमध्ये आलाच नाही पाहिजे. ही गोष्ट इल्लीगल आहे. हं, स्टेरॉइड हे इल्लीगल आहे. इल्लीगल मार्केटमध्ये येतं. इल्लीगल तयार होतं. ह्याला गव्हर्नमेंट अप्रुव्हल नसतं. हं. कोणत्याही स्पोर्टमध्ये यूज केलं जात नाही. जरी यूज केलं आणि त्या स्पोर्टमध्ये जर चेक केलं तर त्यांना बाहेर काढलं जातं. कारण त्याला म्हणतात अँटी डोपिंग एजन्सी याच्यावर काम करत असते. हे इल्लीगल गोष्टी ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट केले जातात तेव्हा आपले शरीर, तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एक पुरुष आठवड्याला एक 50 मिलीग्रॅम टेस्टोस्टेरॉन प्रोड्यूस करतो, मेल ओके. हॉर्मोन नॅचरली. हं. आणि स्टेरॉइड म्हणजे तो टेस्टोस्टेरॉनच आहे, फक्त लॅबमध्ये तयार केलाय. हं. मग आत्ताचे तरुण काय करतायत, ज्यांना फास्ट रिझल्ट हवा आहे, Right. ज्यांना 1-2 महिने टाइम आहे, 2 महिन्यामध्येच त्यांना बॉडी करायची आहे, ही इल्लीगल प्रोसेस ते कुठून तरी मागवणार, ते हं. शरीरामध्ये इंजेक्ट करणार. मग ते हॉर्मोन शरीरामध्ये गेल्यानंतर आपले शरीर निगेटिव्ह वेनी काम करायला त्याच वेळी चालू करतं. सगळ्यात पहिली निगेटिव्ह गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील नॅचरल टेस्टोस्टेरॉन शटडाऊन होतं. ओके. कारण शरीराला एक सिग्नल येतो की बाहेरून टेस्टोस्टेरॉन येतंय, त्यामुळे शरीरात जे आहे त्याची गरज नाहीये. आणि ते इंजेक्ट आठवड्याला जर आपण 50 मिलीग्रॅम, एक हेल्दी पुरुष 50 मिलीग्रॅम तयार करतोय, तर ते आठवड्याला इंजेक्ट करतात 500 मिलीग्रॅम. हं, हं, हं. काही लोक ह्या गोष्टीमध्ये सर्वाइव्ह होत नाहीत. हार्टवर प्रेशर येतं, किडनीवर प्रेशर येतं, किडनी खराब होतात. मग लोकांना कळत नाही नेमकं जिममध्ये काय होत आहे. काही लोक स्टेरॉइड अब्यूज करतात, त्यामुळे हार्ट अटॅक्स पण येतात. आणि काही लोक फिजिकली फिट नसतात हं. आणि फिट नसल्यामुळे त्यांना ऑलरेडी स्ट्रेस पण असतो. अशा वेळेला सुद्धा जिम जॉईन केल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक होऊ शकतो. ओके. म्हणजे इट्स इनडिरेक्टली ड्रग्स. म्हणजे Drugs. ड्रग्सचाच हा वेगळा प्रकार आहे. वेगळा. पण आता थोडं तुमच्याबद्दल सुद्धा बोलूयात. आता बरेचसे टिप्स तुम्ही दिलेले आहेत. 5,000 पेक्षा जास्त क्लायंट तुम्ही सांभाळलेले आहेत. मग वेगवेगळे एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला आले असतील. हो. कोणतरी असे क्लायंट असतील जे वीक असतील किंवा जे स्ट्रॉंग पण असतील. म्हणजे आता बऱ्याच जणांना डायबिटीज असते, काही हार्ट पेशंट असतात किंवा काही मुलींना पीसीओडीचा त्रास असतो, बरेचसे थायरॉइडचा त्रास असतो. तर असे कुठले एक्सपिरियन्स तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता का? मी डायबिटीजचे पेशंट हँडल केले आहेत, मी कोलेस्ट्रॉल असलेले पेशंट हँडल केलेत, हाय बीपी असलेले पेशंट हँडल केलेत, थायरॉइड असलेल्या लेडीजना हँडल केलंय, पीसीओडी प्रॉब्लेम असलेल्या लहान मुलींना हँडल केलंय, ज्यांचं वय फक्त 15 आणि 16 वय आहे. ओके. ह्या वयामध्ये हे प्रॉब्लेम्स का होत आहेत? लाईफस्टाईल. रात्रीची झोप नाहीये या मुलांना. रात्री झोपतायत 12-1 वाजता. झोपेचं मेन, इतक्या वेळाने झोपेचं मेन कारण सर्वांनाच माहिती आहे, आपले गॅजेट्स, मोबाईल. हं. मी जिथपर्यंत माझ्या क्लायंटला रिकमेंड करतो की सर्वात महत्वाचं तुम्ही लाईफस्टाईल फिक्स करा. तुमचा एक डेली रुटीन ठेवा. तुम्ही रोज 1 तास स्वतःसाठी व्यायामाला द्या. कोणताही आजार असेल तो फक्त लाईफस्टाईल मधूनच बिल्ड होतो. इनबिल्ड आजार नसतो. लहान बाळ जन्माला आलं आणि त्याला आजार आहे असं कधीच होत नाही. जसं जसं आपण मोठे होत जातोय, जसं आपण खातोय, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, रात्रीची अपुरी झोप यामुळे शरीरात होत असणाऱ्या इन्फ्लेमेशनमुळे आजार तयार व्हायला चालू होतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल यामुळे हार्ट प्रॉब्लेम्स होतात. बीपीचा प्रॉब्लेम, मसाल्याचे प्रमाण आपले खूप जास्त आहे.
आपल्या इंडियन डाएटमध्ये, महाराष्ट्रीयन डाएटमध्ये मसाल्याचा अतिरेक केला जातो. तळलेले पदार्थ असतील, साखरेचे पदार्थ असतील, अशा पदार्थांमुळे काय होतं, शरीरात निगेटिव्ह गोष्टी घडायला चालू होतात. शरीराची ब्लड शुगर लेवल वाढते साखरेचं प्रमाण जास्त खाल्ल्यामुळे. मसाल्याचे प्रमाण खाल्ल्यामुळे पोटॅशियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे पोटॅशियम वाढल्यामुळे बीपी वाढतो. स्ट्रेसफुल लाईफ, आपण किती स्ट्रेस मॅनेज करतोय दिवसभर, आपल्याला कळत नाहीये की आपण काम कधी सुरुवात करतोय आणि कामाचा एंड कुठे केला पाहिजे, हे लोकांना माहित नाहीये. मला वाटतं कुठेतरी आपल्याला प्रत्येक गोष्टीत फिक्स करायला हवं. तर मला 1 तास व्यायाम करायचा, मला माझ्या 8 तासामध्ये मला इतकं काम करायचं, मी 8 तासामध्ये फोनही बघणार नाहीये. माझं सगळं काम मी माझ्या 8 तासात संपवणार आहे. राहिले 8 तास, त्यामध्ये आणखी एक 3 पार्ट डिवाइड करूया आपण. त्यामध्ये 2 तास फॅमिलीला देऊया, 2 तास फिरायला जाऊया, 2 तास मनोरंजनासाठी. पण आजकाल झाले काय, 24 तास मनोरंजनामध्ये चालले, त्यामुळे स्वतःकडे लक्ष नाहीये. डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय. डिप्रेशन येण्यामागं कारण सुद्धा व्यायामाचा अभाव आहे. व्यायाम केल्यानंतर कॉर्टिसोल आपला ड्रॉप होतो. कॉर्टिसोल हा हॉर्मोन आहे, स्ट्रेस हॉर्मोन. ज्यावेळी आपण व्यायाम करतो त्यावेळी तो कमी होतो, आपल्याला चांगलं फील होतं. त्यामुळे बेसिकली ज्यांना स्ट्रेसफुल लाईफ आहे त्यांनी तर रोज व्यायाम करायला हवा, रोज सकाळी व्यायामला जायला हवं आणि दिवसभर एक बेसिक चांगला हेल्दी डाएट घ्यायला हवा. पण तुम्ही तर स्पेशालिस्ट आहात. सपोज जर मी असेल किंवा इतर मुलं मुली असेल, कधी कधी अशा इमॅच्युरिटी वेण्या स्टुपिडिटी करत असतो की जर मला वेट लॉस करायचं असेल तर मी दिवसभर काहीच खाणार नाही, मी राईस पण घेणार नाही, मी चपाती खाली तर थोडी खाईन, फ्रुट्स खाईन, पण मी अगदी जेवणारच नाही. मग असं बरेच जण 1 महिना 2 महिना करतात आणि नंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात. सर्वात सत्य घटना आहे. हो आहेत, माझे क्लायंट तसे आहेत. काही जे मनाने डाएट करतात किंवा इकडे तिकडे ऑनलाईन बघतात, युट्यूबला व्हिडिओ बघतात आणि दिवसभर उपाशी राहतात किंवा 2 वेळाच खातात. ह्या गोष्टीमधून न्यूट्रिशन मिळत नाही आपल्या शरीराला. मी तुम्हाला बेसिक मगाशी सांगितलं, आपल्या वजना एवढं आपल्याला प्रोटीन खायला हवं. 50 किलोच्या बॉडीला 50 ग्रॅम प्रोटीन हवं. तुम्ही उपाशी राहून कसं प्रोटीन कम्प्लीट करताय? तुम्ही एक 2 मील खाऊन त्यामध्ये किती प्रोटीन कम्प्लीट करताय? 2 मील खा, काही खा, नाही पॉसिबल. मी 2 वेळा खाल्ला आणि वडापावच खाल्ला फक्त, तर त्यामध्ये फक्त मला ऑइल मिळणार आहे, माझ्या हार्टला प्रॉब्लेमच होणार आहे. त्यामध्ये न्यूट्रिशन काही नाही. आपण फक्त खाताना त्यामधून मला काय मिळतं, मी आता जर खायला बसलो तर मी फूडला नावानिशी बघत नाही, मला यामधून व्हिटॅमिन्स मिनरल्स कोणते मिळत आहेत, मला यामधून प्रोटीन किती मिळत आहे, मला हेल्दी कार्ब्स किती मिळत आहेत, हेल्दी फॅट्स किती मिळत आहेत, हे मी कॅल्क्युलेट करतो आणि ते मील खातो. हॉटेलमध्ये गेलो तिथेही चॉईसेस आहेत आपल्याला, त्यांना सांगताना सांगायचं मला बॉइल फूड किंवा तुम्ही फक्त रोस्टेड पनीर, रोस्टेड भरपूर गोष्टी तुम्हाला फक्त भाजून दिल्या जातील ज्यामध्ये ऑइल सुद्धा यूज होत नाही. फूड चॉईस करताना सुद्धा आपण अशी चॉईस केले पाहिजेत. डाएट करताना जरी आपण स्वतः डाएट करायचं झालं तर फूड चॉईसेस असे हवेत ज्यामध्ये आपल्याला साईड इफेक्ट नाही झाले पाहिजेत. शरीराचे योग्य काम करण्यासाठी आपल्याला योग्य न्यूट्रिशन घेणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पूर्ण कम्प्लीट पूरक पोषण घेणं खूप महत्वाचं आहे. पण आपण जेव्हा असंच ॲज अ यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर बघत असतो आणि मला व्हिटॅमिनची गरज आहे म्हणून आपण कॅप्सूल्स घेतो, जिमीज घेतो, हे घेणं बरोबर आहे का? ऍक्च्युअली सप्लिमेंट तेव्हा काम करतात ज्यावेळी आपला मेन डाएट कम्प्लीट आहे. काही लोक असे आहेत की मी मल्टीव्हिटॅमिन घेतो तरी मला थकवा येतो, मी वे प्रोटीन घेतो तरी मला थकवा येतो. तुमचा बेस काय आहे? तुमचं डाएट नाही आहे, तुम्ही डाएट करत नाही. तुम्ही सकाळी नाश्त्याला वडापाव खाताय आणि दुपारी वे प्रोटीन घेताय, काही उपयोग होणार नाही त्या वे प्रोटीनचा. तुम्ही ज्यावेळी 90% डाएट करताय, राहिलेले 10% तुमचे सप्लिमेंट काम करतील, त्यावेळी 100% मल्टीव्हिटॅमिन कामा येईल, त्यावेळी 100% वे प्रोटीन कामाला येईल. ज्यावेळी आपण 90% आहारावर भर देऊ. पण आता तुम्ही होर्डिंग्स बघत असणार, वेगवेगळे बॅनर्स लावलेले असतात की 3 महिन्यात 30 किलो वजन कमी, 1 महिन्यात 15 किलो वजन कमी. आणि लोक काय करतात की असे होर्डिंग्स बघून जर मी 100 किलोची आहे तर नक्कीच मी आता नेक्स्ट 3 मंथमध्ये 60 किलोची होणारच. त्यामुळे आपण या फिटनेस क्लबला जॉईन करूया आणि इथून पुढे आपण आपला फिटनेस सुरू करूया. तर तुम्हाला काय वाटतं? याला म्हणतात फॉल्स मार्केटिंग. म्हणजे लोकांचे गैरसमज होतो यामध्ये असा की खरोखर 3 महिन्यामध्ये. मी लोकांना एकच सांगेन की तुम्ही लाईफस्टाईल चेंजच्या मागे लागा.
तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल जगा. हम्म. मला रॅपिड फॅट लॉस करायचा आहे, मला रॅपिड मसल बिल्ड करायचं आहे, याच्या मागे लागू नका. तुम्ही एक चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल चूज करा. तुम्ही एक हेल्दी डाएट प्लॅन रेग्युलर फॉलो करा. तुम्ही बघू नका की 2 महिने झालेत की 3 महिने झालेत, त्याच्यापासून तुम्हाला फायदाच होत जाईल आणि एक दिवस ऑटोमॅटिकली तुमचं शरीर फिट फॅट फ्री होऊन जाईल. यासाठी तुम्हाला स्पेशली 3 महिन्याचा कोर्स किंवा 2 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा फॉल्स प्रोसेस करण्याची गरज नाहीये. हे साप खूप चुकीचं आहे. तुम्ही एक चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे. आयुष्यभर म्हणतोय मी जर काल हेल्दी खाल्लं असेल तर ते काल बॉडीनं यूज केलेलं आहे. आजच्यासाठी मला आज खायला हवं, उद्यासाठी मला उद्या खायला हवं. असं नाही की मी 2 महिन्यापूर्वी डाएट केला होता, माझं वेट कमी झालं, मी 2 महिने सोडलं, परत माझं वेट गेन झालं. पॉसिबल आहे, कारण तुम्ही जिम मध्ये जाताय, एक 500 कॅलरीज बर्न करताय, डाएटमध्ये हेल्दी खाताय, डाएटमधून एक 200 कॅलरीज कमी खाताय, तुमचं फॅट लॉस होत आहे. डेली तुम्ही 700 कॅलरीज कमी खाताय, त्यामुळे तुमचं फॅट लॉस होत जाईल. तुम्ही डाएट बंद केला, तुम्ही वर्कआउट बंद केला, यामध्ये काय होईल, तुमचा मेटाबॉलिझम स्लो होईल. वर्कआउट केल्यानं मेटाबॉलिझम वाढतो, रक्ताभिसरण होतं बॉडीमध्ये, ती प्रोसेस बंद झाली. तुम्ही जे अन्न खाणार आहे, मेटाबॉलिझम तर स्लो झाला. मेटाबॉलिझम म्हणजे काय, सिंपल भाषेत सांगायचं झालं तर शरीराचं आपल्या इंजिन जर स्लो झालं तर त्यामध्ये येणारा आहार शरीर त्या प्रमाणात खर्च नाही करू शकणार, त्यामुळे ते सगळं कन्व्हर्जन होणार फॅटमध्ये. मग यासाठी आपल्याला काय करायला हवं, घरी व्यायाम करू शकताय, तुम्ही योगा सेंटर जॉईन करू शकताय. व्यायामाचा कोणताही प्रकार हालचाल करायला हवं. जसं बंद पडलेलं मशीन गंजतं, तसं बंद असलेली बॉडी सुद्धा आपली खराब होते. Right. त्यासाठी हालचाल करणे खूप गरजेचं आहे. मग ते हालचाल कोणत्याही प्रकारची असेल. म्हणजे कुठेतरी आपण हेल्थवर फोकस करायला पाहिजे, ना की एक ट्रेंड म्हणून, बरोबर. ना की मला कुणापेक्षा तरी चांगलं दिसायचंय किंवा आपला सुपरस्टार, आपला सिनेस्टार इतका चांगला दिसतोय किंवा इतकी चांगली दिसते आणि मला तिच्यासारखं बनायचं आहे, यासाठी आपण करणं गरजेचं आहे. फक्त इतकंच आहे की हेल्थ चांगली तर आपण चांगलं. बरोबर. बरोबर. आता बरेचसे असे एक्सपिरियन्स तुम्हाला चांगले सुद्धा आले असतील, वाईट सुद्धा आले असतील. असा कोणता तरी एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का तुमच्या फिटनेस रिलेटेड? एक्सपिरियन्स तसे भरपूर आहेत, कारण क्लायंट्स इतके आहेत की रोज डेली क्लायंट्स येतच असतात. काही क्लायंट्स मला रात्री 12 वाजता सुद्धा कॉल केले, सर असं असं मी पार्टीला आलो आहे आणि इथे असं असं ड्रिंक वगैरे चालू आहेत आणि मी ड्रिंक घेतले, यामध्ये किती कॅलरीज मिळतात. मी म्हटलं मी ऑलरेडी झोपलेलो आहे. पहिली गोष्ट, मी 10ला रोज झोपतो. तुम्ही जर ड्रिंक करताय आणि त्याच्या कॅलरीज विचारण्यासाठी मला जर फोन केला असाल तर याच्यापेक्षा चुकीची गोष्ट कोणती नाहीये. कारण तुम्ही जी गोष्ट कंझ्युम करताय त्या गोष्टीमध्ये भरपूर कॅलरीज आहेत. पहिली गोष्ट सांगितली, जर तुम्ही 1 ml ड्रिंक करत असाल तर त्यामध्ये 7 कॅलरीज आहेत. तुम्ही 100 ml घेतला तर 700 कॅलरीज. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक चपाती 100 कॅलरीची आहे. तुम्ही ऍट अ टाइम 7 चपात्या खाताय, ते शरीर तितकी एनर्जी नाही खर्च करू शकत. मग ते सगळं कन्व्हर्जन होतं फॅटमध्ये. कदाचित तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम येऊ शकतो. तसं मी बोलल्यानंतर त्यांनी ते घाबरले. म्हटले हा सेशन माझा लास्टचा असेल, मी याच्यानंतर परत ही गोष्ट करणार नाही. पण काही जण वाईन सुद्धा पितात, म्हणजे असंच पित नाहीत, काहींना लत सुद्धा लागलेली आहे. कारण पण ह्याचं रिझन काय असतं त्याच्या पाठीमागचं, की मला यंग दिसायचंय म्हणून मी वाईन घेतोय, माझ्या बॉडीला चांगलं वाटेल, फ्रेश वाटेल म्हणून बरेच जण सजेस्ट सुद्धा करतात की वाईन घ्या. याच्यावर तुम्ही काय ऍक्च्युअली सांगता? कोणताही प्रोडक्ट असेल, त्या प्रोडक्ट लेबल जर आपण चेक केली तर त्यावर असतं न्यूट्रिशन लेबल, जे गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलं असतं. म्हणजे त्यामध्ये काय काय कंटेंट आहेत. मग आपल्याला एक बेसिक आपल्याला सवय नसते न्यूट्रिशन लेबल वाचायची. बिस्किट घ्यायचे, घ्या बिस्किट. कधी आपण बघत नाही त्या बिस्किटांमध्ये काय काय आहे, किती शुगर आहे, रिफाईंड कार्ब्स आहेत की हेल्दी कार्ब्स आहेत, कधी आपण वाचत नाही. तसंच वाईनवर सुद्धा न्यूट्रिशन लेबल असते. न्यूट्रिशन फॅक्ट मध्ये सगळे अमाऊंट 0,0,0,0 असतात. फॅट हाय असतं, जे शरीराला नको आहे. मग मला हे कळत नाही, जर न्यूट्रिशन फॅक्ट्स 0 असतील तर तुम्हाला फायदा कोणत्या गोष्टीचा होतोय. तेच तुम्ही डायरेक्ट ऍपल खा, ऍपलमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळेल, ई मिळेल, केसासाठी चांगला आहे, तुमच्या स्किनसाठी पण चांगला आहे. पण मी कुठेही आजपर्यंत मी इतका स्टडी केला, मी कुठेही वाचलं नाही की वाईन घ्या आणि त्यामुळे तुमची स्किन चांगली होईल. आता कोण रिकमेंड करतंय हा त्यांचा वैयक्तिक पार्ट आहे. तो त्यांना शेवटी मी जे एक्सपिरियन्स केलंय, मी फक्त डाएट फूड ह्या गोष्टींचा एक्सपिरियन्स केला आहे. मी त्याच्यावर तुम्हाला जास्त नॉलेज देऊ शकतो.
म्हणजे इनडिरेक्टली असं पण कधी कधी होत असतं की आपल्या शरीरात अशुद्ध रक्त वाढतंय आपल्या फास्ट फूडमुळे. त्यामुळे आपला हेअर ग्रोथ होत नाहीये, ॲक्ने इश्यूज वाढायला लागलेत, परत बॉडीमध्ये वेगवेगळे डिसीज तयार होतात. आणि अशुद्ध रक्त घालवण्यासाठी वेगवेगळे सोशल मीडियावर टिप्स सुद्धा दिले जातात. पण याच्यामध्ये फिटनेस किंवा या गोष्टी सांगितल्या जात नाहीत, शक्यतो कॅप्सूल्स सांगितल्या जातात. याच्यावर तुम्ही काय सांगाल? शरीरात इन्फ्लेमेशन होतं कारण आपण एखादी गोष्टीचा अति वापर हम्म. करतो किंवा रात्रीची झोप होत नाही किंवा पाण्याची कमतरता. हम्म. जर 20 किलोची बॉडी असेल 20 किलोची तर ओके. 1 लिटर पाणी मी सजेस्ट करतो. 40 किलोचे असेल तर 2 लिटर, 60 किलोचे असेल तर 3 लिटर, 80 किलोचे असेल तर 4 लिटर. पाण्याचं प्रमाण आपण किती पितोय दिवसभरात? हम्म. जर पाण्याचं कमतरता झाली तर आपले 50-60% शरीर तर पाण्यापासूनच बनलेलं आहे. प्रोसेस इनकम्प्लीट ज्यावेळी होतात शरीरामध्ये त्यावेळी इन्फ्लेमेशन वाढायला चालू होतात, त्यावेळी स्किन प्रॉब्लेम्स वाढायला लागतात, हेअर फॉल व्हायला चालू होतो. माझ्याकडे असे पण क्लायंट आहेत जे दिवसभर उपाशी राहिलेत, मनापासूनच डाएट केलेत त्यांनी. ते खूप अनहेल्दी आहे, त्यामध्ये न्यूट्रिशन त्यांना काय मिळालं नाही उपाशी राहिल्यामुळे, मग त्यांचा हेअर लॉस व्हायला चालू झाला. जी रात्री आपण झोपल्यानंतर रिपेअर प्रोसेस होते ती रिपेअर प्रोसेस इनकम्प्लीट राहिली कारण शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे न्यूट्रिशन नाहीये. हम्म. जर तुम्हाला बायोटीन लागत असेल केसाला आणि तुम्ही फूडमधून घेत नसाल तर केस कसे सर्वाईव्ह होतील आपली बॉडी कशी सर्वाईव्ह होईल? जर शरीराला आपल्या मसल्सना प्रोटीनची गरज आहे आणि तुम्ही प्रोटीन तुमच्या आहारातून प्रोव्हाइड करत नाहीये तर जादू तर होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला हेल्दी खाणं खूप महत्वाचं आहे सर्वप्रथम, आणि रात्रीची चांगली झोप आणि 4 ते 5 लिटर पाणी घेतलं पाहिजे. हेल्दी ॲडल्ट जे यंग आहेत त्यांनी 4 लिटर तरी पाणी मिनिमम घेतलं पाहिजे तुमची स्किन आणि हेअरसाठी. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इंटरनली असतात आणि आपण त्याला एक्सटर्नली जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, जसं की ऑइल लावणे किंवा क्रीम लावणे, याने होत नाही तर परत डॉक्टरकडे जावं आणि असं का होत नाहीये, परत शंका मनात येणार आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. पण खरंच खूप बारीक बारीक टिप्स आहेत ज्या ऍक्च्युली मला पण लिटरली माहिती नव्हत्या, ज्या तुमच्याकडून कळल्या. ॲज अ स्पेशालिस्ट बऱ्याच ठिकाणी बरेचसे स्पेशालिस्ट असतात, पण जसं की तुम्ही बोला की नखाची गोष्ट किंवा हेअर ग्रोथ रात्री होते किंवा काय खाल्लं पाहिजे काय खाल्लं नाही पाहिजे, झोप किती आयुष्यात इम्पॉर्टंट आहेत, या सगळ्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. आणि खरंच त्यासाठी मी खरंच तुमची आभारी आहे, कारण या स्पेशल ज्या टिप्स असतात ना, ॲज अ क्लायंट कधी कधी आपण असं बघतो की पैसे मिळाले झालं, पण कधी कधी असे खूप कमी स्पेशालिस्ट असतात जे अशा बारकाईने गोष्टी आपल्या क्लायंटला सांगतात जे की त्यांच्या बॉडीसाठी खूप चांगले आहेत, लाभदायक असू शकतात. एक बेसिक गोष्ट काय असू शकते हेल्थ अँड फिटनेस मध्ये? एक बेसिक गोष्ट ही आहे की तुम्ही लाईफस्टाईल चांगली केली पाहिजे. अगदी मला इतकंच सांगणं, तुम्ही तुमची लाईफस्टाईल सेट करा. रोज 1 तास व्यायाम करा. ट्रेंड म्हणून जिमला जाऊ नका. मला 1-2 महिने जिमला जायचं, 3 महिने जिम जायचं, त्यानंतर मला इतका वेट लॉस करायचा आणि त्यानंतर मी जिम बंद करणार. यामध्ये काही शरीराला फायदा नाही होणार आहे, नुकसानच होणार आहे. तुम्ही चांगल्या लाईफस्टाईलसाठी रोज व्यायाम करा. व्यायाम कुठेही करा, घरी करू शकता. व्यायाम करणं महत्वाचं आहे, त्यासाठी जिमला जाण्याची गरज नाहीये. मी कधीही सजेस्ट करत नाही की तुम्ही जिमला जा. तुम्ही घरी व्यायाम करू शकता, योगा सेंटर जॉईन करू शकता, रनिंगला जाऊ शकता. त्याच्यानंतर दिवसभरचा आहार एका चांगल्या न्यूट्रिशनिस्ट कडून डिझाईन करून घ्या किंवा तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करून डिझाईन करा. प्रत्येक गोष्टी आज अवेलेबल आहेत इंटरनेटवर. फक्त योग्य काय अयोग्य काय आपण चेक केल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी आपण आपल्या शरीरावर अप्लाय केल्या पाहिजेत. कोणत्याही शॉर्टकटच्या नादी लागू नका. कोणताही शॉर्टकट फिटनेसमध्ये चालत नाही. हेल्थ खराब होण्याचे चान्सेस 101% असतात. त्यामुळे तुम्ही हेल्थकडे जास्त भर द्या, फिटनेस ऑटोमॅटिक होऊन जाईल तुमचं. मीन्स हेल्थ इज इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. हेच खूप महत्वाचं आहे. आणि खरंच 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 खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून, आणि तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आला, आमच्याशी छानसा संवाद साधला, त्यासाठी मी आभारी आहे. धन्यवाद. मलाही तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नक्कीच. आणि परत मी येईनच नेक्स्ट एपिसोडमध्ये काहीतरी नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र डिस्कवरी हे चॅनल, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.